आज या ठिकाणी सिडकोमध्ये खारघरचे सर्व माजी नगरसेवक तसेच भाजपचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत। आमची सगळ्यांची मागणी आहे, खारघरमध्ये गेले अनेक दिवस सिडकोने जो पाण्याचा बट्टाबोळ केलेला आहे त्यामुळे नागरिकांना जो त्रास सहन करावा लागत आहे, खारघरचे सर्व नगरसेवक आणि भाजपचे पदाधिकारी यासाठी सिडकोच्या पाठपुरावा करत आहेत की पाणी योग्य प्रमाणात भेटावं, परंतु सिडकोकडनं जी हेळसांड होत आहे, ज्या पद्धतीने दुर्लक्ष होत आहे, आज भाजपचे सर्व माजी नगरसेवक या ठिकाणी येऊन बसलेले आहेत। सगळ्यांची मागणी आहे की आम्ही एक पत्र दिलेलं आहे, सिडकोकडनं जी नवीन कामाची सीसी आणि ओसी दिली जाते ही त्वरित बंद करा। जोपर्यंत सिडकोकडनं आम्हाला अधिकृतरित्या लिहून मिळत नाहीये की आजपासून आम्ही सीसी ओसी बंद केलेला आहे, तोपर्यंत आमचं या ठिकाणी जे बैठे आंदोलन जे आहे हे चालूच राहणार आहे। आम्ही आज घरी जायला नाही भेटलं तरी चालेल, आम्ही या ठिकाणी बसून सीसी ओसी देणं सिडको जोपर्यंत बंद करत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी बसून आमचं आंदोलन चालू ठेवणार आहे। सिडकोला आज नमवल्याशिवाय आम्ही गप्प नाही बसणार आहे, कारण सिडकोच्या हलगर्जीपणामुळे आज खारघर वासियांवरती जे पाण्याचं संकट उभं राहिलेलं आहे त्याला जबाबदार सिडको आहे। आज जोपर्यंत आम्हाला या ठिकाणी सीसी ओसी यापुढे देणं बंद आहे, जोपर्यंत पाण्याचा प्रॉब्लेम संपत नाही तोपर्यंत आम्ही सीसी ओसी देणार नाही, असं सिडको लिहून देत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन या ठिकाणी चालूच राहील।